पैसा मत लूट, तो हम लोग पैसा लगाया है। वो मेरी भतीजी है जिसको मारी, वो पेट से है लड़की। वो लोग कितने हम लोग को हातभार हो रही, किती हम लोग तडप रहे, तर आम्ही इन्साफ कुठे मागायचा? कचोरे गावच्या इकडे आलेलो आहोत आणि या झोपडपट्टीत फॉरेस्ट डिपार्टमेंटने न नोटीस देता तोडमताडी सुरू आहे। अर्धा झोपडपट्टा ह्या तोडला गेला आहे। स्थानिक नागरिकांचा संताप इकडे व्यक्त होत आहे। आपण विचारूया स्थानिक नागरिकांना नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। आता आपल्यासोबत एक महिला आहे ज्यांचंही घर इथे तोडण्यात आलेलं आहे। त्यांना विचारूया की नक्की काय झालंय आणि आधी हे तोडातोडीच्या आधी नोटीस दिली होती का, सगळं त्यांना विचारूया सविस्तर। काय सांगाल की हे तोडातोडी सुरू झालेली तेव्हा तुम्हाला आधी नोटीस दिली होती का? नोटीस बेसिस काहीच दिली नाही। काल आले, फक्त बघितले, त्यांनी बोलाय पाहिजेत होता का तुम्हाला घर खाली करावं लागेल, काहीच बोलले नाही। तर सगळे बघून सगळे गेले, काहीच बोलले नाही। आज आले डायरेक्ट सामान काढून दिलं नाही, काय नाही, सगळं राशन पाणी सगळं आमचं हे झालं, काहीच काढून दिलं नाही। भांडा कुंडा काहीच काढून दिला नाही त्यांनी, सगळं राशन सगळं आमचं वायात गेलं। काय बोललेच नाही ते का घर खाली, घर मोडायचं आहे, तोडायचं आहे, बोलायला पाहिजेत होतं ना त्यांनी का तुमचं हे घर तोडायचं आहे, सामान काढा बाजूला, काहीच बोलले नाही। नोटीस बेसिस काय नाही दिला। हे अचानक झालेली कारवाई आहे, मग ह्याच्यानंतर तुम्ही कोणाशी बोलला होतात की नाही की आता सगळं झालेलं आहे तोडमताडी, त्याच्यानंतर कोणाची मदत घेतली की नाही? कोणाची मदत नाही घेतली। किती वाजता झालंय हे? सकाळीच झालंय, सकाळी 7 साडेआठ वाजेपर्यंत असं झालंय। आतापर्यंत किती म्हणजे सगळ्यांचीच तोडली आहेत की? सगळ्यांचे नाही तोडले, खाली थोडेसे तोडले तिथपर्यंत, सगळ्यांचे तोडले नाही। अचानक हुई कार्रवाई पर आप क्या कहना चाहोगे? यहाँ पे अगर बोलने जाओ तो लेडीज लोग को बुला बुला के मार रहे। मैं तो प्रेग्नेंट रह के मुझे लेडीज ने मारी, बोलने गई तो मेरे को घर से निकाल के मारे। मैं गोद में बच्चे ही ली थी, पूरा तो घर तोड़ दिया, पूरा सामान है, फिर 4 बच्चे कहाँ जाएंगे? मेरे आदमी भी नहीं थे, वो भी काम पे गए थे, कहाँ जाएंगे हम लोग? इन लोग को पानी दाना कुछ पूछ रहे, सुबह से उठ के भूखे प्यास हम लोग है, खुद तो बिस्लेरी पी रहे, ये खा रहे वो खा रहे, हम लोग कोई पूछा? ऐसे 4 बच्चे लेके हम लोग धूप में पड़ रहे, लेकिन इन लोग को कुछ समझ न नोटिस दिया न कुछ दिया, आके तोड़ दिए सीधा। होते तो मालूम नहीं था, कुछ नहीं नोटिस, कुछ भी नहीं बोले ले। सुबह को हम लोग जैसा सामान तक निकालने नहीं दिया, पूरा सामान दबेला है, मारने को दौड़ रहे हैं। तो मारे भी, मैं तो प्रेग्नेंट हूं कि मुझे मारे ले दे रहे हैं, किसी को सामान नहीं। मैं प्रेग्नेंट हूं फिर भी मुझे मारे। हाँ मारे ले, क्या पेट में मारे ले मेरे। बच्चे लेकर किधर जाऊं मैं? सुबह रोकने की कोशिश किए तो हम लोग को सबको मार रहे, धक्के लगे, सबको भगा रहे। प्रेग्नेंट औरत भी नहीं देख रहे कि क्या होएगा क्या नहीं होगा, मुझे तक मारे। और ये पुलिस वाले तक बोल रहे लेडीजों को मारो मारो। इन लोग को दया है, जरा सा भी दया नहीं है कि बाल बच्चे लेकर किधर जाएंगे ये लोग, हम किधर जाएं? अभी आदमी लोग काम पे गए हैं, लेडीज लोग को घर में नहीं जाने दे रहे हैं, सामान नहीं निकालने दे रहे हैं, हम लोग क्या खाएंगे? बच्चे क्या खाएंगे बताइए? पूरा सामान पूरा दबेला हम लोग का नीचे, 4 बच्चे लेके बैठे। इन लोग के पास बच्चे नहीं है, पोरं घेऊन कुठं जायचं आम्हाला? हम लोग सांगा ना कुठं जायचं? मारने आ रहे सीधा। अब मेरे को तो रह के मारे भी, 2-3 दंडा मारे मुझे। काहीच नाही। आम्ही लोक दिवस लेडीज लोग मारले सीधा, संध्याकाळी आणून खातो, असे आम्ही लोक आहेत, आमच्या जवळ काहीच नाही। पण तेवढं यांना कळायला पाहिजे ना, असे आम्ही लोक आहेत, आमच्या जवळ काहीच नाही। अंदर ही था एकदम घर के अंदर, निकालने तक नहीं दे रहे। पुढे घेऊन जायचे आम्ही पोरं, किसी का नहीं सुनेंगे। खायला देतील का ते आम्हाला? उन लोग के पास बच्चे नहीं देतील है, खायला? क्या एक दिवस देतील, 2 दिवस देतील, तिसरे दिवस देतील का? लेडीज को बोले हम लोग कहाँ जाएंगे तो बोलते चलो हमारे घर पे लेकर, वो अपने घर पे लेके जाएंगे। लोग को ले जाएगी अपने घर पे, कितने लोग को लेके जाएगी? सब मैडम लोग गाली भी दे रहे, वो गंदे तो वो औरत नहीं है, औरत के नाम पे कलंक है। वो वर्दी पहन के आई है तो इसके मतलब वो सीधा डंडे से मार रही है, उनको समझ में नहीं कि कौन प्रेग्नेंट है, वो कभी मां नहीं बनी थे। अपने घर में थे लेकिन हम लोग को बेघर कर दिए हैं, वैसे वो लोग का भी होगा, जैसा हम लोग को किए वैसा होगा, क्योंकि हमारे बच्चे जो बेघर हुए हैं, खाने पीना। खूप बिकट परिस्थिती आहे इथे। महिलांना मारलं जात आहे। महिलांची इथे कंप्लेंट आहे की महिला पोलीस आहेत, त्यांनी त्यांच्यावर हात उचलला आहे। प्रेग्नेंट महिलावर त्यांनी महिलाला तिला मारलं, लहान मुलं बघत नाही आहेत। नोटिसीशिवाय त्यांनी सगळ्यांची घरं तोडायला सुरुवात केली आहे। सामानही बाहेर काढून दिलेलं नाही आहे। लहान मुलांचीही पर्वा इथे केलेली नाही आहे। इतकी बिकट अवस्था आहे। राज्य सरकारलाही कळलं पाहिजे की आदिवासी पाड्यातूनही आलेली आहेत माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली आहेत। आधी नोटीस दिली पाहिजे होती आणि त्यानंतर कारवाई करायला हवी होती, पण त्यानुसार काहीही झालेलं नाही आहे इथे। आपण जाणून घेऊया इथे
काही महिला पोलीस अधिकारी पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की अशी कारवाई झाली आणि का झाली आहे. काय सांगाल, तुमच्यावर आरोप लागलेत की तुम्ही महिलांना दांडक्याने मारलेला आहे, काय सांगाल? कारण त्यांनी आता सांगितलंय की तुम्ही शिव्याबिव्या घातलेल्या आहात, गलिच्छ बोलला आहात आणि तुम्ही मारहाण सुरू केली आहे डायरेक्ट काही न सांगता, काय सांगाल? तुम्ही पण कारवाई केली आहे ना, पण त्यांच्या आदेशानुसारच तुम्ही केलं असेल ना. पण हे खरं आहे खोटं आहे ते तरी सांगा. खोटं आहे, मग त्या महिला अगदीच आरोप करतायत का अशा? आम्ही नाही केली मारहाण, कोणीच नाही, आमचे लेडीज स्टाफ, आम्हाला पण काय महिलाच नाही बोलत आहेत, सगळे बोलतात, कारण इथे सगळे उपस्थित तेच बोलत आहेत. जी अवस्था आहे आता बिकट अवस्था आहे त्याच्यानुसार आम्ही महिला पोलीस अधिकारी यांच्याशी बोलणं सुरू आहे, पण त्यांचं काहीही उत्तर येत नाही आहे. आम्ही मारहाण केली नाही असं काहीतरी उत्तर त्या देत आहेत आणि टाळून देत आहेत हा प्रश्न. आपण त्यांच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांकडेच जातोय डायरेक्टली, त्यांना विचारूया की नेमकं काय झालं इथे. उधर इतना डंडे चलाए लेडीज को हद से बाहर. वो मेरी भतीजी है जिसको मारी, वो पेट से है लड़की, उसको डंडे मारे, वो रोक रही थी, उसको रोकने नहीं दे रहे थे, खींच के मार रहे थे और उसको इतने मारे, ऐसा घर तोड़ के सबको नुकसान किए. ले कहाँ जाएंगे हम लोग, गरीब आदमी, बोलो कितने हम लोग को आत्मा रो रहा है, कितने हम लोग तड़प रहे. ये लोग ऐसा खींच के लोग ये भी नहीं बोल रहे कि हाँ सामान निकालो, ये नहीं निकालो, सामान तक हम लोग को बंद कर दिए. ऐसा होता क्या, बोलो, बोलते नोटिस दिए, कुछ भी नहीं दिए, कुछ नहीं, वैसा को वैसा सब तोड़ के नाश कर दिए. हम लोग को ऐसा रोड में एकदम रोड तक बैठने लायक के नहीं रखते. वो पेट से मेरी लड़की है, उसको खींच के मारे डंडे 2-4, और एक औरत को मारे, 4-5 औरतों को मारे. इन लोग ने आगे नहीं बढ़ने दे रहे थे बिल्डोजर करके. इतकी घाईघाईत कारवाई केलेली आहे. महिलांना देखील खूप इथे मारहाण केलेली आहे. हे विशेष आहे की हे प्रश्न उभे राहत आहेत इथे की इतकी घाई कारवाई का केली जात आहे बिना किसी. आणि अत्याचार चालले, बिना नोटीस दिला, बिना सगळं काही घरं तोडायला लागली. लोक घरकामाला गेलेली, बायका घरकामाला हे तोडायला, मॅडम ऐकत नाही, धडाधड तोडत चालले. आमच्या घरचं नुकसान झालंय, हे आम्हाला कोण भरपाई देणार? हे आता करोनाच्या काळामध्ये असं अत्याचार व्हायला लागलाय, घर नाही दार नाही, कुठे जाणार आम्ही? काही आम्हाला काहीच नाहीच, आम्हाला काहीच सूचना नाही. डायरेक्ट सकाळी 7 वाजता डायरेक्ट घरं तोडायला घेतले. मग आम्ही कुठे जायचं, कुठे इन्साफ मागायचा? नाही, आम्ही सगळे घरकामाला होते, इकडे कोणी नव्हत्या बायका. मग त्या घरकामावरनं बायका येईपर्यंत सगळं सत्यानाश झालेलं आहे, तर आम्ही इन्साफ कुठे मागायचा? हां, लेडीज पोलीस महिला आम्हाला येऊनच देत नव्हत्या, त्यांना मारण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे. दांड्याने मारायला लागले, येऊन देत नाही, बघायला देत नाही. आमचं नुकसान झालं, आम्ही इथे बघायला नाही येणार, ते पण येऊन देत नाही, डायरेक्ट मारायला लागलेत. मग हा कुठला अत्याचार आहे आमच्यावर? जर तुमची जागा लिगल आहे अनलिगल आहे, आम्हाला नोटीस द्या आणि खाली करा, घराच्या बदली घर द्या आम्हाला, या कुठेतरी ठिकाणा द्या. तुम्ही डायरेक्ट नुकसान करताय, कोण भरून देणार? मग बघायला पण देत नाही, यायला पण देत नाही, डायरेक्ट लेडीज पोलीस मारायला येते. हा कोणता न्याय, कोणता इन्साफ आहे? इथे खूप बिकट अवस्था आहे या तरी क्षेत्राची. घाईघाईत कारवाई केलेली आहे, न नोटीस देता, कोणतीच सूचना न देता इतकी घाई कारवाई केली आहे की लोकांना आपल्या घरातील सामानही बाहेर काढण्याची परवानगी दिली नाही. इकडे काही पोलीस अधिकारी आहेत, महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांना विचारूया की नेमकं काय झालंय. इथे तुम्ही बघत असाल खूप गोंधळ आहे इथे, खूप गोंधळ आहे. आणि दुसरं म्हणजे इकडे दगडे फेकले जात आहेत. नेमकं काय चालू आहे इकडे काहीच कळत नाहीये. सगळेच आपल्या घरासाठी लढाई करतात. स्थानिक नागरिकही त्रस्त आहेत इथे. जगह दो, हम लोग रहे इधर, आप लोग किधर जाए? हम लोग 15 साल से रह रहे, तभी लोग भगाना चाहिए था ना, अभी क्यों भगा रहे हैं? अब हम लोग के बच्चे क्या करेंगे? बच्चा लोग क्या खाएंगे बताओ ना, कैसे रहेंगे? कहाँ पे रहो आप लोग? साल के बच्चे हैं, हम लोग को कुछ जानकारी मालूम नहीं पड़ा, अचानक 6 बजे से चालू हो गया, 7 बजे से
तुला नाही तुला माहिती आहे का कारवाई किती वाजता सुरू झाली आहे? तू होता का इथे? हाँ, तुझे पता है कारवाई कब हुआ है, कितने बजे? फिर क्यों बता रहा है तू 7 बजे 6 बजे? पण कारवाई करायच्या अगोदर तुम्ही नोटीस दिली नव्हती? दिलेला आहे. कधी दिली होती? त्यांना नोटीस. थांबा 2 मिनिट. कारवाई व्हायच्या अगोदर नोटीस दिली होती का? नहीं मिला था पोलीस तर बोलतात नोटीस मिळाली म्हणून. मैडम, नोटिस नहीं मिला। इधर कोरोना से परेशान था, इधर भूख से मर जाएंगे। नोटिस नहीं मिला, डायरेक्ट आए तोड़ने के लिए, नोटिस नहीं मिला। हमें हमारे छोटे छोटे बच्चे हम कहाँ लेके जाएंगे? कारवाई करायच्या अगोदर तुम्ही नोटीस दिली नाही, कधी दिली होती? दिलेला आहे. कधी दिली होती? 3 महिने झाले जवळपास. त्याच्यानंतर पण नोटीस दिलेला आहे, त्यांना कळवलेलं पण आहे. आपण इथे येऊन मी कालच पेट्रोलिंग करून गेली. रूम दिला दे दे हमें, फिर तोड़ो सामान भी तोड़ो. पण यार घाई माहित नव्हतं नोटीस. कोणालाच माहिती नाहीये तुम्ही नोटीस दिली आहे. लाइट बिल है, सब चीज है, इधर सब प्रूफ है, इधर का आधार कार्ड, पैन कार्ड, वोटिंग कार्ड सब है. क्यों दिए? हम लोग गरीब लोग किधर जाएं? छोटे छोटे बच्चे इधर का पैदाइश हुआ, आज तक नहीं भगाना चाहिए हम लोग को. आज गरीब लोग को भगा रहे हैं, लॉकडाउन में खाने को ठिकाना नहीं है. घाईघाईत कारवाई करायची काय मेन उद्दिष्ट होतं? घाईघाईत कारवाई का केली? घाईघाईत कारवाई का करण्यात आली? ऑलरेडी मॅडम नोटीस दिलेलं आहेत आपण असं. आणि नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे आपल्याला कागदपत्र भेटलेले नाही किंवा त्यांचं म्हणणं काय ते काहीच त्यांनी कळवलेलं नाही. सगळ्यांना आम्ही विचारलं तर नोटीस मिळाली नाही हेच उत्तर आहे. नोटीस दिली आणि महिलांचा पूर्ण आरोप आहे की तुम्ही त्यांना मारहाण केली. त्याची प्रत पण असते. असेल हवी तर आपल्या ऑफिसमध्ये पण तुम्हाला त्याच्या प्रती भेटून जातात. महिलांचा असा आरोप आहे की तुम्ही मारहाण केली आहे त्यांना? नाही, तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. आताच माझ्या स्टाफवर यांनी दगडफेक केलेली आहे तुमच्या समोर. पण एक प्रेग्नेंट स्त्री आहे, तिलाही मारहाण केलेली आहे असा तिचा आरोप आहे. सगळ्यांचा आरोप आहे. मॅडम, तुमच्या डोळ्यासमोर आताच झालेलं आहे. दगडफेक ह्या लोकांनी केली. पूरा घर तोड़े दिए. चलेगा? हाँ, मेरे ऊपर भी हाथ छोड़े ले. पूछो लेडीज लोग को मेरे को मारे कि नहीं मारे. घर में से निकाल के मारे नहीं मैडम, मारे गए. सविस्तर बोलतायत यार समोरासमोर. मेडिकल चेक करो आप लोग. मारे लेडीज लोग लग गया. मुझे लकड़ी से मारा. समोरासमोर कबूल करतात लेडीजने हात उचललाय. समोर कबूल. मारहाण झालेलीच नाही, कुणीच काही मारहाण पण केलेलं नाही. घर टूटेगा तो बोलो मेडिकल चेक कराए. नहीं मारे ना, बोलो मेडिकल चेक कराए. मेरे जान से मारेंगे नहीं. आदमी है, कुछ हो जाएगा तो क्या करेंगे वो लोग? चेक कराए. मारो मुआ दो तभी हम लोग का रूम तोड़ो. ऐसा मत रूम तोड़ो, हम लोग पैसा लगाया है. पर पुलिस ने अभी बोला कि नोटिस दिया था 3 महीने पहले ही. हम लोग किधर जाएंगे? ज्यादा पब्लिक है, तनकी पब्लिक नहीं है. वहीं पर अभी पुलिस ने बोला कि 3 महीने पहले पैसा दिलवा दो, हम लोग चला जाएगी. ये सच है क्या? 3 महीने पहले तुम आपको सबको नोटिस आया था? नहीं मालूम था. जो बेचा है उसको जाओ कुछ करो, हम लोग का पैसा दो. आता इथे आपल्यासोबत ह्या क्षेत्राचे आमदार आणि नगरसेवक उपस्थित आहेत. ते उपस्थित असतानाही कारवाई थांबलेली नाही आहे. एकीकडे महिलांचा आरोप आहे, स्थानिक महिलांचा आरोप आहे की पोलीस महिला अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि दुसरीकडे पोलीस महिला अधिकारी म्हणत आहेत की आम्ही त्यांच्यावर हातही उगारला नाही आहे. इथे शिवीगाळ केली जाते, दगडफेक होत चालली. स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त होतोय. पोलिसांवरही दगडफेक चालू आहे काही प्रमाणात आणि मारहाण महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका गरोदर स्त्रीला मारहाण केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्या महिला गरोदर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं मेडिकल चेकअप करा, जर आम्ही खोटं बोलत असू तर खोटं उघडकीस पडेल. आता नक्की काय झालं आहे काय नाही हे डोळ्यासमोर झालेलं नसलं तरी सगळ्या महिलांचा असाच संताप व्यक्त होत आहे की त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायला हवी होती. एकीकडे स्थानिक नागरिक म्हणत आहेत की आम्हाला नोटीस दिली गेली नाही आणि दुसरीकडे पोलीस म्हणत आहेत की 3 महिन्यापूर्वीच नोटीस दिली गेली आहे. स्थानिक नागरिकांकडून कोणतंही उत्तर नसल्यामुळे आम्ही ही कारवाई केली आहे. ही घाईघाईत कारवाई करण्यामागे नेमकं कारण काय आहे? इथे आमदार आणि नगरसेवक हेही उपस्थित आहेत.
आणि ते उपस्थित असून पण कारवाई थांबली नाही आहे. काय सांगाल? कारवाई तर चालू आहे ना, बोलतो. कारवाई थांबली नाही आहे ना अजून, सरकारने थांबवायची आहे ना. पण तुम्ही नागरिकांचं तरी म्हणणं ऐकून घ्याल तोपर्यंत तरी कारवाई. सकाळपासून हेच करतोय आम्ही. तुम्ही पत्रकार म्हणून देवा, जरा लोकांपर्यंत पोचा. लोक तुम्हाला सांगतील. 18 वर्षापासून ही लोक सगळीजण इथे राहत आहेत. आम्ही संबंधित मंत्र्यांशी बोललो, संबंधित अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी बोलतोय. या सगळ्या इथल्या असणाऱ्या लोकांना न्याय देण्यासाठी काय करता येईल. हायकोर्ट असं म्हणतं 31 जानेवारीपर्यंत कोणतीही कारवाई करायची नाही. हायकोर्ट असं म्हणतं आणि इथे अशा पद्धतीची जर भूमिका सरकार म्हणून पोलीस अधिकारी, वन खात्याचे अधिकारी घेत असतील तर ते किती योग्य आहे. आम्ही काय सांगायचं याला. या सगळ्या गोष्टी अत्यंत संतापजनक आहेत. आम्ही काही नागरिकांना भडकवण्याचं काम करणार नाही, परंतु हे किती चुकीचं आहे. अशा भूमिका सरकारच्या योग्य नाही. करोनाच्या या संकट काळामध्ये असं करणं योग्य आहे. काय होईल या लोकांचे सगळ्यांचे हाल. कोण याला सगळ्याला जबाबदार आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं त्या प्रश्नाचं उत्तर हे सरकारला दोषी देणं आहे. सरकारची ही कारवाई झाली आहे असं भाजपा आमदार आणि नगरसेवक यांचं म्हणणं आहे. ते म्हणत आहे सरकार विरोधात आम्हाला काही जनतेला भडकवायचं नाही, पण हे सरकारने चुकीचं केलं आहे. आता यात नेमकं कोणाचा दोष आहे हे काही आता सांगता येणार नाही, पण तरी पण आपण आहेत स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारूया की नेमकं की इथे जी परिस्थिती होती याची माहिती तुम्हाला आधी होती की नाही. कारण एकीकडे आहे असं म्हणणं की नोटीस दिली गेली होती आणि दुसरीकडे असं म्हणणं आहे पोलिसांचं की नोटीस आधीच दिली होती पण उत्तर मिळालं नव्हतं नागरिकांकडून. पोलिसांचं म्हणणं आहे की नोटीस आधीच दिली होती. कोई भी नोटिस नहीं इधर मिला है. आज पिछले 5 साल पहले आया था, कोई भी आज तक कोई नोटिस नहीं आया इधर से. नोटिस नहीं आया ना तो आज तक कोई दादा इधर का पानी भी नहीं जो हम लोग का बेचता वो भी खा गए सब लोग. आज तक इतना सामान नुकसान हुआ, इसका भरपाई कौन करने वाला है. बिना बोले बिना पूरा लॉकडाउन में आने नहीं देते, देखने नहीं देते, डंडे उठा दे. कौन सा इंसाफ है. इसका भरपाई करना पड़ेगा उनको. आदेश किसने दिया था. कोई नोटिस नहीं आया आज तक. जितने मीडिया थे सब इतना पूरा सामान टूट गया कि भरपाई कौन करने वाला है इधर. अभी ये लॉकडाउन की है 10-11 बजे से 6 बजे तक लॉकडाउन है. उसके बाद ये लॉकडाउन सुबह आके कोई काम पे गया, कोई किधर भी गया. घर काम करके खाने वाले इतना नुकसान किया. खाना कुछ भी नहीं मिला. क्या है ये सब. 3 महिन्या अगोदरच नोटीस आली होती असं म्हणायला गेलं. तुमच्याकडून उत्तर नाही आलं असं म्हणाले. 3 महीना नोटिस कोई नहीं मिला. डायरेक्ट ही सुबह सुबह हमला बोल दिया गया तोड़ने के लिए. 7 वाजता सुबह से सब लोग ड्यूटी पे कुछ गया कुछ. जेव्हा काल महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तेव्हा म्हणाला की मी काल इथे पेट्रोलिंग करून गेले, पण तेव्हा कोणीही काही बोललं नव्हतं. आल्याच नाही आमच्याकडे. कोई भी घर पे नहीं गया. अगर एक आध घर पे गए तो हो सकता है, पूरे इधर के पूरे बस्ती में कोई किसी के घर पे नहीं गया है. डायरेक्ट सुबह 9 बजे 8:30 8:30 बजे की बात है की यहाँ पे डायरेक्ट जीसीबी आके तोड़ना चालू हो गया. अभी सगळ्या बायका घर कामाला गेलेला आणि सगळे माणूस कामाला. मग कसं तुम्ही डायरेक्ट कारवाई केला ना. सामान काढून दिला. हे आमचा पंखा, फ्रीज, आमचे रेशन, ये सब सामान देखिए आप. का कैमरा ऑन कीजिए. फैन बेन और जो भी सामान है ये मैं टूट गया. इसका भरपाई कौन देने वाला है. इधर का पूरा आप देखिए मशीन मेरा इधर का पूरा आउटपुट मशीन इधर पूरा ये रूम का पूरा टूट गया है. इसका 1.5 लाख का मशीन का भरपाई कौन देने वाला है. अभी ये जो नगरसेवक है MLA वो सरकार के नगरसेवक कौन सा सोशल डिस्काउंट कर रहा है. नगरसेवक और MLA बोल रहे हैं करके सरकार की. आज के डेट में इसमें कोई नहीं है. अभी पुलिस को भी सोशल डिस्काउंट चाहिए ना. अभी कौन सा दूरी है. सोशल डिस्काउंट किधर गया. कोरोना किधर गया. इतनी पब्लिक के लिए है क्या. वैसा महामारी चल रहा है उसके बाद में ऊपर झोपड़ा तोड़ रहे हो क्या. एक गरीब लोग किधर जाएगा. आया होता तो बात की बात था. अभी कुछ नहीं. अरे कोई नोटिस नहीं है. या संख्या भी फुल ज्यादा अभी इसमें. याच्या व्यतिरिक्त जे अपडेट असतील ह्या कारवाई विरोधात किंवा कारवाई संबंधी का कारवाई केली आहे, आता लोकांचं काय मत आहे आणि याच्या पुढचं सरकारचं काय मत असेल. कारण सरकारला त्यांनी डिरेक्टली प्रश्न विचारला आहे की कोरोना काळात हे बरोबर केलं आहे की नाही सरकारने. कारण भाजपा आमदार आणि नगरसेवक यांना विचारलं असता त्यांनी डिरेक्टली सरकारवर आरोप केलेले आहेत आणि सरकारपर्यंत कोण पोहोचणार हे तर माहिती नाही आणि याच्या पुढची कारवाई काय असेल
हेही सांगता येणार नाही, कारण इथे पोलीस फौज मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे, कारण तेवढा संतापही नागरिकांचा उस्फुळून येत आहे, त्यांचा संताप व्यक्त होत आहे, दगडफेक झालेली आहे, मारहाण झालेली आहे. इतका विचित्र प्रसंग इकडे आपल्याला आता पाहण्यास मिळाला. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त MJ न्यूज नेटवर्क. कॅमेरामन रियानसोबत प्रज्ञा कर्जवकर, MJ न्यूज नेटवर्क.